नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे नारळी पौर्णिमा. त्यासाठी आपण इथं नारळी भात बनवणार आहोत. त्यासाठी इथं फॉर्च्यूनचे सुपर बासमती राईस घेतलेला आहे मी. इथे बघा 4-5 लवंगा, 4-5 विलायची अख्खी आहे ती फोडून टाकणार आहोत आपण. इथे घेतलेला आहे गूळ, इथं तूप, इथं आहे नारळ. आता हा नारळ फोडून आपण किसून घेणार आहोत. चला तर आता आपण बासमती राईस 1 वाटी आपण ह्या बाउलमध्ये भिजत घालणार आहोत. चला तर आता आपण पाणी टाकून घेऊया. आता पाणी टाकून दिलेलं आहे. चला तर आता आपण पाणी टाकून दिलेलं आहे. त्यामध्ये आपण 1 बाउल भरून आपण त्यामध्ये राईस भिजत घालणार आहोत. हा राईस आपण 20 मिनिटे किंवा 15 मिनिटेही घालू शकतो. आता हा भिजत घातलेला आहे. आपल्याला आज नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात करायचा आहे. चला तर साहित्य तर दाखवून झालेलं आहे. आता आपण नारळ तोडून घेऊया. बघा तर तांदळाचं पाणी काढून घेतलेलं आहे. आपण भिजत घातलेले तांदूळ आता या पाण्यामध्ये टाकून देणार आहोत. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता आपण याच्यात किंचितसं मीठ टाकून देणार आहोत. आता आपण हे तांदूळ 90% शिजून घेणार आहोत. आणि आता यामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे आणि तांदूळ आपल्याला शिजून घ्यायचा आहे. चला तर उकळी येण्यासाठी आपण झाकण ठेवून देऊया. चला तर बघूया आपला भात शिजला की नाही. बऱ्यापैकी शिजलेला आहे. चला तर आता आपण गॅस बंद करून घेऊया. तुम्ही बघू शकता आता गाळणी ठेवून आपला भात गाळून घेणार आहोत. अशा प्रकारे चला तर आता आपण हे बघा तांदूळ आहेत आपण शिजून घेतलेले आहेत. हे बघा खोबऱ्याचा किस आहे, हे तूप आणि हे काजू बदामचे तुकडे केलेले आहे. चला तर आता गॅसवर एक पातेले ठेवलं आहे. त्यामध्ये आपण तूप घालून घेऊया. इथे 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला इलायची टाकायची आहे आणि 4-5 लवंगा टाकून द्यायचे आहे. आणि हे छानसं आपण परतून घेणार आहोत. आणि हे काजू बदामचे काप पण टाकून देणार आहे. ते पण मस्त तुपामध्ये आपण आता आपण लगेचच भात टाकून देऊया. मस्त परतला आहे. भात टाकून देऊया. भात टाकल्याच्या नंतर आपण खोबरं टाकून देऊया. आणि खोबरं टाकल्याच्या नंतर आपण लगेचच किसलेला गूळ टाकून दिलेला आहे. आता हे आपल्याला मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मस्त आपण हलवून घेतलेलं आहे. आता याला वाफ आणून घ्यायची आहे. आपल्याला बारीकच गॅस ठेवायचा आहे. चला तर बघूया आपण आपला भात शिजलेला आहे. आपण असंच ठेवून देऊया घट्ट झाकण.
बघा मैत्रिणींनो, बघू शकता, हे बघा अशा प्रकारे आपल्या नारळी पौर्णिमा विशेष आपण नारळ भात बनवलेला आहे. बघा तर हे बघा, खोबऱ्याचा किस टाकलेला आहे सर्व बाजूने, वरतून खोबऱ्याचे तुकडे ठेवलेले आहेत. चला तर बघा तुम्हाला माझा नारळी पौर्णिमा विशेष भात कसा वाटला, नारळी भात, तर लगेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप सारे शुभेच्छा. मस्त झालेला आहे आपलं नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात.